विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 11 सुरू करणार आहोत. नाव आहे त्याचं अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. मार्क्स आहेत त्याला कंपल्सरी मार्क्स आहेत 4, विथ ऑप्शन मार्क्स आहेत त्याला 6. ह्याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स या चॅप्टरमध्ये आपल्याला 3 सब चॅप्टर घ्यायचे आहेत. एक आहे अल्कोहोल, दुसरा फिनॉल आणि तिसरा इथर्स. ह्याच्यानंतर आपण एक एक करून ह्याचे डेफिनेशन घेऊयात. ह्या सगळ्यांमध्ये अल्कोहोल्समध्ये आपल्याला माहिती आहे अल्कोहोल्स आणि फिनॉल्स यांच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो हायड्रॉक्सी ग्रुप असतो, ज्याला आपण OH ग्रुप म्हणतो. त्याच्यामध्ये अल्कोहोल्समध्ये हा अटॅच असतो ओपन चेनला, म्हणजे कार्बन कार्बनची ओपन चेन, आणि फिनॉल्समध्ये तो अटॅच असतो क्लोज चेनला. इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला डेफिनेशन्स दिलेले आहेत. अल्कोहोल्सची डेफिनेशन घेऊयात आपण अगोदर. अल्कोहोल्स दे आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स whose molecules contain hydroxyl group, that is OH group, attached to a saturated carbon atom. हा OH ग्रुप जो आहे तो सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच असतो. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलेले बघा. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, त्यापैकी एक बॉन्ड जो आहे कार्बनचा एक बॉन्ड जोडलेला आहे OH ग्रुपला, आणि हा OH जो आहे हा सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच आहे. म्हणून इथं रिप्रेझेंटेशन जे हे दाखवलेलं आहे ते अल्कोहोल्सचं आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप कॅन ऑल्सो बी प्रेझेंट इन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. देअर आर 2 टाईप्स ऑफ ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स, दॅट इज फिनॉल्स अँड ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. याच्यामध्ये तुम्हाला दिलेले हायड्रॉक्सिल ग्रुप हा ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, परंतु ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचे परत 2 टाईप्सचे आपल्याला कंपाऊंड्स मिळतात. एक आहे फिनॉल्स आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. फिनॉल्सची डेफिनेशन या पद्धतीने असेल. फिनॉल्स कंटेन अ हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू द कार्बन ॲटम ऑफ बेन्झिन रिंग. जर बेन्झिन रिंगच्या डायरेक्ट कार्बन ॲटमला जर अटॅच असेल OH ग्रुप तर त्याला म्हणतो आपण फिनॉल्स. हे फिनॉल्स आहेत. हे एक्झाम्पल फिनॉल्सचं आहे, ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा डायरेक्टली ह्या रिंगच्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. या ठिकाणी सुद्धा OH ग्रुप हा डायरेक्टली रिंगच्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणून हे जे एक्झाम्पल्स आहेत हे फिनॉल्सचे आहेत. आणि व्हेन द हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड चेन ऑफ ॲरोमॅटिक रिंग. जर हायड्रॉक्सिल ग्रुप हा साईड चेन ॲरोमॅटिक रिंगमध्ये जर प्रेझेंट असेल तर तशा कंपाऊंड्सला आपण म्हणतो दे आर नोन ॲज ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल दिलेले पहा. या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे, OH ग्रुप हा डायरेक्टली ह्या बेन्झिनच्या किंवा ॲरोमॅटिक रिंगच्या कार्बनला अटॅच नाही, तर तो OH ग्रुप ह्या कार्बनला अटॅच आहे. म्हणून हे जे एक्झाम्पल दिलेले आहे इट इज नॉट द एक्झाम्पल ऑफ फिनॉल, इट इज द एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक अल्कोहोल. कारण यामध्ये डिफरन्स आहे. फिनॉल्समध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा डायरेक्ट रिंगच्या कार्बन ॲटमला अटॅच असतो, तर या ठिकाणी ॲरोमॅटिक अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा रिंगच्या कार्बन ॲटमला अटॅच नाही, तर OH ग्रुप हा कार्बनला अटॅच आहे आणि तो कार्बन रिंगला अटॅच आहे. त्याच्यामुळे फिनॉल्स आणि अल्कोहोल्स ॲरोमॅटिक अल्कोहोल्समध्ये हा डिफरन्स आहे. आणि अल्कोहोल्सची डेफिनेशन आपण वर घेतलेली आहे की असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच असतो त्यांना म्हणतो आपण अल्कोहोल्स. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा जो कंपाऊंड आहे तो आहे इथर्स. Ethers, they are the compounds which contain an oxygen atom bonded to 2 alkyl groups or 2 aryl groups or 1 alkyl and 1 aryl group. That compounds are called ethers. Ethers are the organic oxides. Ethers are considered as anhydrides of alcohols. ह्या सुद्धा डेफिनेशन्स आहेत इथर्सच्या. Ethers, they are the organic oxides. हे ऑर्गॅनिक ऑक्साईड्स आहेत किंवा इथर्स दे आर कन्सिडर्ड ॲज अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोल्सचे अनहायड्राइड्ससुद्धा त्यांना म्हणतो आपण. आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन या पद्धतीने असेल ROR मीन्स या ठिकाणी हे जे इथर आहे याच्यात एक अल्कायल आणि एक अरायल ग्रुप अटॅच आहे. आणि हे ॲरोमॅटिक इथर्स आहेत ज्याच्यामध्ये AROAR म्हणजे 2 अरायल ग्रुप हे सारखे आहेत किंवा वेगवेगळे असू शकतात. ही अशी इथर्सची डेफिनेशन असेल. याच्यामध्ये आपण सुरुवातीला घेतली अल्कोहोल्सची डेफिनेशन, नंतर फिनॉल्सची, नंतर ॲरोमॅटिक अल्कोहोल्सची आणि आता घेतलेली आहे इथर्सची. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला क्लासिफिकेशन. फर्स्ट कन्सिडर द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल्स अँड देन इथर्स. पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन घेऊयात अल्कोहोल्सचं, नंतर फिनॉल्सचं आणि नंतर इथर्सचं. त्याच्यामध्ये
मोनो डाय ट्राय अँड पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स. याच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन जे ते अल्कोहोल्सचं आहे. अल्कोहोल्स आणि फिनॉल्स दे आर क्लासिफाईड ॲज मोनो डाय ट्राय ऑर पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स. म्हणजेच अल्कोहोल्स म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, डायहायड्रिक अल्कोहोल्स, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. तसंच फिनॉल्सच्या बाबतीत जर म्हणायचं आपल्याला तर मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स, ट्रायहायड्रिक फिनॉल्स अँड पॉलिहायड्रिक फिनॉल्स. तर या ठिकाणी मोनोचा मिनिंग माहिती आहे तुम्हाला. मोनो म्हणजे ज्याच्यामध्ये एक ओनली वन OH ग्रुप असेल, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 आणि पॉली म्हणजे 3पेक्षा जास्त OH ग्रुप असतील. खाली तुम्हाला दिलेलं आहे पहा, मोनो डाय ट्राय अँड पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ 1, 2, 3 ऑर मोर हायड्रॉक्झिल ग्रुप्स प्रेझेंट इन देअर मॉलिक्युल्स ॲज. इथे एक्झाम्पल दिलेले आहे पहा, CH3CH2OH. ह्या कंपाऊंडमध्ये याला म्हणतो आपण इथाईल अल्कोहोल. CH3CH2 ग्रुप हा इथाईल ग्रुप आहे आणि OH अल्कोहोल. तर याच्यामध्ये एकच OH ग्रुप आहे म्हणून दिस इज द एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. या ठिकाणी पहा इथिलीन ग्लायकॉल म्हणतो आपण याला, CH2OH CH2OH. याच्यामध्ये OH ग्रुपची संख्या 2 आहे म्हणून हे एक्झाम्पल असेल डायहायड्रिक अल्कोहोलचं. या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे ग्लिसेरॉलचं, CH2OH CHOH CH2OH. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. जसे या ठिकाणी अल्कोहोल्सचे एक्झाम्पल दिले आहेत, फिनॉल्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत खाली, मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल. Monohydric alcohols, they are further classified on the basis of hybridization state of the carbon atom to which the hydroxyl group is attached. याच्यामध्ये डिटेल स्टडी करायची आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल्सची. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ह्याचं फर्दर क्लासिफिकेशन केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे OH ग्रुप हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन का आहे, sp3 आहे, sp2 आहे, यावर आधारित हे क्लासिफिकेशन असेल. त्यामध्ये ए क्लासिफिकेशन आपल्याला दिले, अल्कोहोल्स कंटेनिंग sp3 कार्बन OH बॉन्ड. म्हणजे OH हा हायड्रॉक्झिल ग्रुप हा sp3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. इन these alcohols OH group is attached to the sp3 hybridized carbon atom of alkyl group. These alcohols are further classified as primary, secondary and tertiary alcohols in which the OH group is attached to primary, secondary and tertiary carbon atom respectively. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे पहा, जसं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये क्लासिफिकेशन घेतलं होतं, प्रायमरी अल्कायल हॅलाइड्स, सेकंडरी अल्कायल हॅलाइड्स आणि टर्शरी अल्कायल हॅलाइड्स. तसं या ठिकाणी सुद्धा हे क्लासिफिकेशन आहे, प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स आणि टर्शरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोल्स म्हणजे OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच असतो, बरोबर आहे. प्रायमरी कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणतो आपण प्रायमरी अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH. हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला ॲटमला अटॅच आहे म्हणून हा कार्बन असे प्रायमरी कार्बन जो आपण 1 डिग्रीने डिनोट करतो. ह्या प्रायमरी कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, मग देअरफॉर दिस इज एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला अटॅच असतो, CH3 CH3. या ठिकाणी हा OH हा जो कार्बन आहे हा सेकंडरी कार्बन आहे, बरोबर आहे. हा कार्बन सेकंडरी कार्बन आहे कारण हा कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच आहे आणि त्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्कोहोल. आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला अटॅच असतो. OH ग्रुप ह्या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन म्हणजे कोणता कार्बन असेल, टर्शरी कार्बन, कारण हा कार्बन इतर 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून हा टर्शरी कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. देअरफॉर दिस इज एक्झाम्पल ऑफ टर्शरी अल्कोहोल. असं मोनोहायड्रिक अल्कोहोलचं परत क्लासिफिकेशन आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच असेल, सेकंडरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप सेकंडरी कार्बनला अटॅच असेल आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला अटॅच असेल. तर असं क्लासिफिकेशन असेल हे प्रायमरी मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं. त्याच्यानंतर इच ऑफ दीज 3 टाईप्स ऑफ अल्कोहोल्स, यापैकी हे जे 3 टाईप्सचे आपण अल्कोहोल्स घेतलेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स,
They can also be either allylic or benzylic if the sp3 carbon carrying OH group further bonded to sp2 carbon. नंतर परत ह्या अल्कोहोल्सचं क्लासिफिकेशन आपल्याला घेता येईल अलिलिक अल्कोहोल्स आणि बेन्झिलिक अल्कोहोल्समध्ये. जसं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये अलिलिक अल्कायल हॅलाइड्स आणि बेन्झिलिक हॅलाइड्स असं क्लासिफिकेशन घेतलं होतं, त्याच पद्धतीने आहे या ठिकाणी. इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच टू sp3 hybridized carbon atom which is further bonded to a carbon-carbon double bond. That alcohols are called allylic alcohols and these alcohols may be primary, secondary or tertiary. आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले नाहीत. 12वीचं जर आपण जुनं पुस्तक घेतलं तर त्यामध्ये अलिलिक अल्कोहोल्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 OH. आता या ठिकाणी OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि हा कार्बन नंतर अटॅच केलेला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डला. हा कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ह्या अलिलिक अल्कोहोल्सचे परत 3 टाईप्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आणि टर्शरी अलिलिक अल्कोहोल. ह्याच्यामध्ये OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, यामध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे आणि यामध्ये OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला अटॅच आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, नाव पण दिलेले आहे त्याचं बघा. प्रोप 2En1OL. या ठिकाणी जर आपण नंबरिंग दिली तर या ठिकाणी 1 2 3 अशी नंबरिंग येईल ह्याला. आणि नंबरिंगमध्ये आपण समजा हा OH नसेल तर याला म्हणतो आपण प्रोप 2En. प्रोप 2En. पण या ठिकाणी OH हा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून En मधला E हा आपण रिप्लेस केला आहे 1OL ने. 1 का लिहिलं या ठिकाणी कारण OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याची पोझिशन 1 आहे म्हणून प्रोप 2En1OL. दिस इज द IUPAC नेम फॉर द प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, that is CH2 double bond CH single bond CH2OH. Secondary allylic alcohol CH2 double bond CH CH CH3OH. This is the example of secondary allylic alcohol. या ठिकाणी जर आपण नंबरिंग दिली तर आपल्याला नंबरिंग याप्रमाणे मिळेल 1 2 3 and 4. ह्याच्यामध्ये नाव येईल ब्यूट 3En2OL. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अलिलिक अल्कोहोल. आणि टर्शरी अलिलिक अल्कोहोलमध्ये नंबरिंग या पद्धतीने येईल 1 2 3 4. 2 मिथाइल ब्यूट 3En2OL. या ठिकाणी नंबरिंग दिली आपण 1 2 3 4. हे एक्झाम्पल आहे टर्शरी अलिलिक अल्कोहोलचं. सेकंड कार्बनला मिथाइल अटॅच आहे 2 मिथाइल ब्यूट 3En2OL. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ टर्शरी अलिलिक अल्कोहोल. हे एक्झाम्पल्स आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले नाहीत तर हे एक्झाम्पल्स तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आणि टर्शरी अलिलिक अल्कोहोल. त्याच्यानंतर आहे बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम टू विच इज फर्दर बॉन्डेड टू अँड ॲरोमॅटिक रिंग. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असतो आणि तो कार्बन ॲटम नंतर बेन्झिन रिंगला किंवा ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. बेन्झिलिक अल्कोहोलचे सुद्धा परत 3 टाईप आहेत, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. ह्याचंसुद्धा एक्सप्लेनेशन किंवा एक्झाम्पल आपल्याला या पुस्तकात दिलेले नाही तर हे एक्झाम्पलसुद्धा जुन्या 12वीच्या पुस्तकामध्ये अल्कोहोल चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी बघा हे एक्झाम्पल आहेत. हा प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल आणि टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. आता या ठिकाणी हा जो C6H5 याला आपण फिनाइल ग्रुप म्हणतो. C6H5CH2 या ग्रुपला म्हणतो आपण बेन्झाईल ग्रुप. आणि नुसता C6H5 असेल त्याला म्हणतो फिनाइल ग्रुप. पण हा नुसता C6H5 नाही तर ह्या C6H5ला CH2 ग्रुप अटॅच आहे, दॅट इज कॉल्ड बेन्झाईल ग्रुप. आणि त्या बेन्झाईल ग्रुपला OH अटॅच आहे म्हणून ह्याचं नाव आहे बेन्झाईल अल्कोहोल. आणि IUPAC नेम येईल त्याचं फिनाइल मिथॅनॉल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अलिलिक अल्कोहोल. आता ह्याला बेन्झिलिक अल्कोहोल. याला बेन्झिलिक अल्कोहोल का म्हणायचं? OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे आणि तो sp3 हायब्रिडाइज कार्बन नंतर ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला आहे. हे प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे.
या ठिकाणी एक CH2 ग्रुपमधला एक H रिप्लेस करून त्या ठिकाणी आपण अल्काइल ग्रुप CH3 जोडला आहे, म्हणून हा कार्बन झाला आहे सेकंडरी कार्बन आणि त्या कार्बनला OH अटॅच आहे, म्हणून हे एक्झाम्पल झाले सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोलचं. याचं नाव आहे 1-फिनाइल इथॅनॉल. नंबरिंग जर दिलात तुम्ही तर या ठिकाणी अशी नंबरिंग येईल. फर्स्ट कार्बनला फिनाइल ग्रुप अटॅच आहे म्हणून 1-फिनाइल आणि 2 कार्बन आहेत. 2 कार्बनला आपण पॅरेंट अल्केन घेतो इथेन आणि रिप्लेस बाय OH केला तर नाव येईल इथॅनॉल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. अँड थर्ड एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये परत एक H हा रिप्लेस केला आहे आपण CH3 ग्रुपने, म्हणजे CH2 ग्रुपमधले दोन्हीही हायड्रोजन हे रिप्लेस केलेत आपण अल्काइल ग्रुपने म्हणजे CH3 ग्रुपने. देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे तो इतर 3 कार्बनला जोडला आहे, म्हणून हा टर्शरी कार्बनला OH जोडला आहे, म्हणून दिस इज द एक्झाम्पल ऑफ टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. या ठिकाणी जर आपण नंबरिंग दिलात तर या ठिकाणी 1, 2, 3 असे आपल्याला नंबरिंग देता येईल. सेकंड कार्बनला फिनाइल ग्रुप अटॅच आहे म्हणून नाव आले 2-फिनाइल. प्रोपॅन 2OL, कारण 3 कार्बनवाला अल्केन प्रोपेन येईल, रिप्लेस बाय OL आणि इथं OHची पोझिशन 2 आहे म्हणून प्रोपॅन आणि OLमध्ये आपण 2 हा नंबर लिहिला आहे, म्हणून नाव येते 2-फिनाइल प्रोपॅन 2OL. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. असे हे एक्झाम्पल्स आहेत जे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बी हे क्लासिफिकेशन आहे अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp2 कार्बन OH बॉन्ड, म्हणजे या ठिकाणी OH ग्रुप हायड्रॉक्झिल ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे तो कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. इन दिस अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन विच इज अ पार्ट ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. These alcohols they are also known as vinylic alcohols. या अल्कोहोल्सला आपण दुसरं एक नाव देणार, ह्यांना म्हणतो आपण विनिलिक अल्कोहोल्स. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले बघा CH2 डबल बॉन्ड CH OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे त्याच्या बाजूला डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे हा कार्बन कसा असेल sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल, ज्याचं नाव आहे विनाइल अल्कोहोल. हे अशा प्रकारचं हे क्लासिफिकेशन आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. दे आर क्लासिफाईड ॲज सिमेट्रिकल इथर्स, दे आर ऑल्सो कॉल्ड सिम्पल इथर्स, or unsymmetrical ethers are also called mixed ethers. Means simple ethers and mixed ethers, these are the two class of ethers depending on whether the two alkyl or aryl groups bonded to oxygen atom are same or different. म्हणजे आपल्याला डेफिनेशन कशी करता येईल, सिम्पल इथर्सची जर आपल्याला डेफिनेशन करायची असेल तर डेफिनेशन आपल्याला करता येईल. इन सिम्पल इथर्स the two alkyl or aryl groups bonded to oxygen atoms are same, they are called simple ethers or symmetrical ethers. आणि unsymmetrical ethers किंवा mixed ethers आपल्याला डेफिनेशन करता येईल. the ethers in which the two alkyl or aryl groups bonded to oxygen atom are different, these ethers are called mixed ethers or unsymmetrical ethers. एक्झाम्पल किंवा त्यांचं रिप्रेझेंटेशन, सिम्पल इथर्सचं रिप्रेझेंटेशन आपण करणार ROR. आता या ठिकाणी ROR डॅश लिहिलेलं नाही कारण दोन्ही अल्काइल ग्रुप्स कसे असतील या ठिकाणी सेम. AROAR या ठिकाणी दोन्ही अरायल ग्रुप सेम असतील. एक्झाम्पल दिलेले या ठिकाणी CH3O CH3 दॅट इज डायमिथाइल इथर, किंवा C2H5O C2H5 सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, त्याला म्हणतो आपण डायइथाइल इथर. त्याच्यानंतर हे अनसिमेट्रिकल इथर्सचं रिप्रेझेंटेशन दिले ROR डॅश, कारण या ठिकाणी दोन अल्काइल ग्रुप कसे असतील डिफरंट, किंवा AROAR डॅश म्हणजे दोन अरायल ग्रुप्स डिफरंट असतील. त्याच्यात एक्झाम्पल दिलेले पहा CH3O C2H5 या ठिकाणी पहा ह्या ऑक्सिजन ॲटमला अटॅच असणारे दोन अल्काइल ग्रुप, एक मिथाइल आहे आणि दुसरा इथाइल आहे. याचं नाव देता येईल आपल्याला इथाइल मिथाइल इथर. आणि ॲरोमॅटिक इथरचं एक्झाम्पल दिलेले आहे C6H5O CH3 या ठिकाणी मिथाइल फिनाइल इथर असं त्या ठिकाणी आपल्याला नाव देता येईल. हे एक्झाम्पल्स झालेत सिम्पल इथर्स आणि मिक्स्ड इथर्सचे. म्हणजे क्लासिफिकेशन इथर्स जे आहे ते दोन क्लासमध्ये त्याला आपण क्लासिफाईड करणार, सिम्पल इथर्स और सिमेट्रिकल इथर्स आणि मिक्स्ड इथर्स किंवा अनसिमेट्रिकल इथर्स. त्याचे डेफिनेशन आणि त्यांची एक्झाम्पल्स.